नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुढील प्रकरण अपूर्णांक याबद्दल माहिती घेणार आहोत. त्याच्या बेसबद्दल माहिती घेणार आहोत. सुरुवात जी आहे की गणिताचा जो बेस असतो तर त्यापासून आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात केलेली आहे. व्हिडिओ मध्ये जे काय आपण घटक घेतोय तर ते सुरुवातीचे बेस असणारे आहेत की जे कदाचित तुम्हाला खूप सोपे वाटतील, पण हा जो बेस आहे तर तो आपल्याला इतका भक्कम बनवायचा आहे किंवा तो पाया एखाद्या इमारतीचा जसा पाया मजबूत बनवल्याशिवाय त्या इमारतीचे वरचे जे काही मजले बनवले जाणार आहेत, मग 10 मजले असतील 20 मजले असतील तर ते मजबूतीने उभे राहणार नाहीत. त्याच्यासाठी पाया भक्कम पाहिजे. हा उद्देश ठेवूनच आपण सुरुवातीला सोपे घटक घेतोय. तुम्हाला समजावे, कन्सेप्ट क्लिअर व्हाव्या अशा पद्धतीने आपण हे घटक घेतोय. तुम्हाला नक्कीच समजेल, आय होप. तर अपूर्णांक या शब्दातच एक अर्थ दडलेला आहे. अपूर्णांक म्हणजे पूर्ण नसणारी संख्या, अपूर्ण असणारी संख्या असा अर्थ आपण इथं घेऊ याचा. तर या अपूर्णांकाची आपण सुरुवात करूया, बेस पक्का बनवूया. इथं काही मी आकृत्या काढलेल्या आहेत सुरुवातीला, तर त्या आकृत्या समजून घेऊ. लेखन बघा अपूर्णांकाचं कसं आहे, तर एक वर्तुळ दिलंय तर त्याला मी 1 अंक पण दिला आणि लेटर्समध्ये किंवा शब्द पण 1 दिलेला आहे. तर हे पूर्ण वर्तुळ आहे म्हणून याला 1 हे म्हटलेलं आहे. किंवा एक भाकर असेल, चपाती असेल आपली, तर ते देखील आपण 1 समजून घेऊ शकतो, पूर्ण वर्तुळ आकृती. त्यानंतर दुसरं, याच वर्तुळाचा अर्धा भाग घेतला. म्हणजे समजा ही जर चपाती आहे आणि तुम्ही भाऊ खात आहात किंवा मित्र मैत्रिणी खात आहात, तर त्या ठिकाणी काय केलं, अर्धी आता आपल्या जवळच्या मित्राला किंवा मैत्रिणीला द्यायची आहे, अर्धी तुमच्याकडे ठेवायची आहे. तर ती अर्धी दिल्यानंतर जो अर्धा भाग राहणार आहे तर त्याला अशा पद्धतीने लिहिलं जाईल अर्धा. पण अंकांमध्ये कसं लिहिलं जाईल, 1/2. त्याला म्हणजे अंश वरचा 1 आहे, छेद 2 आहे खालचा. याला दुसऱ्या ह्याच्यात पण आपण समजून घेऊ. तर 2 पैकी 1 भाग. याचे 2 भाग झाले, हा 1 होता, आता याचे 2 भाग झाले, तर 2 पैकी 1 भाग म्हणजे अर्धा. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा पुढचा 4 भाग जर आपण बनवले, त्या वर्तुळाचे जर 4 भाग बनवले, तर पुढे इथं आपण घेतलेल्या आकृतीमध्ये 4 मधला 1 भाग जर काढून घेतला तर शिल्लक राहिलेला किती आहे, 3/4 भाग. त्यालाच पाऊण म्हटलं जातं. पाऊण भाग म्हणजे 4 पैकी 3 भाग शिल्लक आहे, मग 4 पैकी 1 भाग शिल्लक नाही, असा देखील अर्थ आपल्याला इथे घेता येतो दुसरा. आणि सगळ्यात शेवटी 1/4 म्हणजे पाव. इथला जो तुकडा आहे छोटासा, तर तो तुकडा आपण इथे घेतला तर आता सांगितलं आपण 4 पैकी 3 भाग आहेत इथं. ठीक आहे, 4 पैकी 3 भाग आहेत. तर 3 भाग म्हणजे कुठले येतील, तर हा 1 भाग होईल आणि हे इथले 2 भाग होतील. आणि आता इथला जो राहिलेला तुकडा आहे तर तो इथं आहे, तर हे 4 पैकी 3 आहेत, तर मग 4 पैकी राहिलेला इथं 1 आहे. मग हा झाला पाव. सुरुवातीला 1, त्यानंतर अर्धा, त्यानंतर 3/4 म्हणजे पाऊण आणि 1/4 म्हणजे पाव. समजलं. आता पुढचं आपण घेऊ. त्याच्या पुढं समच्छेद अपूर्णांक. आता अंशाची मांडणी अपूर्णांकाची मांडणी कशी आहे तर आपल्याला सहज लक्षात येईल. समजा मी जर 7/5 असं घेतलं तर हे 7 याला अंश म्हटलं जातं आणि हे जे 5 आहेत तर याला छेद म्हटलं जातं. आपण बऱ्याचदा पाहतो की या अपूर्णांकाचा वापर आपल्या ज्यावेळेला आपल्याला मार्क्स, आपल्याला 20 मार्काची, 50 मार्काची, 100 मार्काची टेस्ट असेल तर त्यामध्ये पण होतो. उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला जर 20 पैकी 15 गुण मिळाले असतील तर ते असे लिहिले जातात, म्हणजे 20 पैकी 15 असे लिहिले जातात. 20 पैकी 15 असे घेतले जातात. त्याच पद्धतीचं हे अपूर्णांकाचं आहे. तर हा अंश वरचा झाला, खालचा छेद झाला. तर त्याच्या पुढचा कन्सेप्ट आपण घेऊ, समच्छेद अपूर्णांक. आता त्याची व्याख्या काय पहा, ज्या अपूर्णांकाचे छेद समान असतात त्यांना समच्छेद अपूर्णांक असे म्हणतात.
मग अपूर्णांक ज्यांचे अपूर्णांकामधील छेद ज्यांचे समान असतील त्यांना समछेद अपूर्णांक म्हणायचं. मग बघा इथं मी संख्या घेतलेल्या आहेत किंवा अपूर्णांक घेतले 3/5, 7/5 आणि 11/5. ह्या तिन्ही अपूर्णांकाचे छेद समान आहेत म्हणून यांना काय म्हटलं जातं, समछेद अपूर्णांक असे म्हटले जाते. आता पुढचा नियम पाहूया. पुढचा आपण नियम पाहूया. समछेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा. दिलेल्या समछेद अपूर्णांकापैकी ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक मोठा असतो. या उलट ज्या अपूर्णांकाचा अंश लहान असतो तो अपूर्णांक लहानच असतो. उदाहरण म्हणून घेतलं तर समछेद, इथं 2 उदाहरणं घेतलेत. दोन्ही उदाहरणांमध्ये समछेद अपूर्णांक दिलेले आहेत. तर याच्यामध्ये नियम एवढाच लक्षात घ्यायचा की समछेद अपूर्णांक असताना ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो आणि ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान असतो. इथे या ठिकाणी हे असंच चिन्ह येईल कारण 7/5 3/5 पेक्षा 7/5 मोठे, तिथं तसंच 8/11 पेक्षा 17/11 मोठे आहेत म्हणून ह्या दोन्ही ठिकाणी असे साईन येतील. समजा आणखीन एखादं जर उदाहरण घेतलं 5/3 आणि इकडं 2/3 असं जर घेतलं तर याच्यामध्ये मोठा अपूर्णांक कोणता येईल, 5/3 असा येईल. त्याच्यामुळं लक्षात घ्या की समछेद अपूर्णांकामध्ये अंशावरून ठरतं लहान मोठेपणा ठरवायचा. ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान असतो. अंश समान असताना आपण थोड्या वेळापूर्वी समछेद अपूर्णांकामध्ये छेद समान असतानाचं घेतलं होतं. आता अंश समान असतानाचं पाहू. दिलेल्या अपूर्णांकाचे अंश समान असतील तर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो व ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो. म्हणजे समछेद अपूर्णांक ज्या वेळेला घ्यायचे किंवा अपूर्णांकामध्ये लहान मोठेपणा ठरवायचा आहे त्यावेळी जर छेद समान असेल तर तेव्हाचा नियम आणि अंश समान असतील तर तेव्हाचा नियम बरोबर विरुद्ध आहेत. उदाहरणार्थ इथं काय म्हटलं गेलंय, दिलेल्या अपूर्णांकाचे अंश समान असतील तर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा आहे आणि म्हणून आपोआपच ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो. मग इथं आपण उदाहरण म्हणून घेऊ. इथं 11/2 आणि 11/7 इथं आपल्याला पाहायला लागेल अंश समान आहे का छेद समान आहे. तर इथं अंश समान आहेत म्हणून या ठिकाणी कुठला अपूर्णांक मोठा येतो तर 11/2 हा अपूर्णांक मोठा येतो. जर इथं समजा छेद समान असताना जर असेल तर मग मात्र त्याच्या उलट येतं. त्यानंतर दुसऱ्या गणितामध्ये पाहू 3/5 आणि 3/2 इथं पण अंश समान आहे. मग इथं कुठला अपूर्णांक मोठा येतो तर ज्याचा छेद लहान आहे तो अपूर्णांक मोठा येतो म्हणजे हा असा येईल. आणि त्यानंतर तिसरं गणित पाहू आपण 5/3 आणि 5/3 दोन्ही पण सारखंच दिले. आता अंश पण समान आहेत छेद पण समान आहेत तर इथं मात्र साईन कुठलं येईल, बरोबरचं साईन येईल कारण ते दोन्ही काय आहेत समान आहेत. ठीक आहे मित्रांनो. आता पुढं अपूर्णांकाचा चढता आणि उतरता क्रम ठरवताना पहा. तर इथं आपण छेद पहिल्या गणितामध्ये छेद समान घेतलेत, दुसऱ्या गणितामध्ये अंश समान घेतलेत. तर या ठिकाणी आपण पाहतोय आता लहान मोठेपणा ठरवताना चढता आणि उतरता क्रम ठरवताना समजा चढता क्रम घ्यायचा आहे तर याच्यामध्ये पायऱ्यांसारखं स्टेप सारखं घ्यायला लागेल. चढता क्रम म्हणजे जसं आपण स्टेअरकेसवर किंवा पायऱ्यांवर वर जातो त्या पद्धतीनं म्हणजे लहान पायरीकडून मोठ्या पायरीकडं. तर तसं चढता क्रम म्हणजे काय करायला लागेल, लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जायला लागेल. आता याच्यातली लहान संख्या शोधायला लागेल आपल्याला. छेद समान आहे, छेद समान असताना ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. याचाच अर्थ ज्याचा अंश लहान आहे तो अपूर्णांक लहान असतो. मग आता याच्यामध्ये बघा आपल्याला लहान अपूर्णांक शोधायचा सुरुवातीला तर 2/5 हा सर्वात लहान येईल. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा कोणता येईल 3/5, त्याच्यापेक्षा मोठा कोणता येईल 7/5 आणि सगळ्यात मोठा कोणता येईल 9/5. हा झाला चढता क्रम. उतरता क्रम बरोबर याच्या विरुद्ध म्हणजे वरच्या पायरीकडनं खालच्या पायरीकडे यायचं.
जर आपण पायऱ्या जे आपल्या वर छताकडे जाण्यासाठी असतात किंवा दुसऱ्या माळ्यावर जाण्यासाठी असतात, तर त्यावेळेला जसं पायऱ्या 1 2 3 4 असं मोजत जातो, तसंच खाली येताना देखील आपण काउंट करत येतो. तर या ठिकाणी बरोबर आता उतरता क्रम लावताना 9/5 सुरुवातीला असेल, 7/5 त्याच्यानंतर असेल, त्यानंतर 3/5 आणि सगळ्यात शेवटी 2/5 असेल. आता इकडं तसंच आपल्याला चढता आणि उतरता क्रम लावायचा आहे. आता इथं मात्र अंश समान आहे. अंश समान असताना आता आपल्याला ठरवायला लागेल की ह्याच्यातला म्हणजे चढता क्रमामध्ये मोठा अपूर्णांक कोणता आहे आणि लहान अपूर्णांक कोणता आहे. तर बघा, ह्या नियमाप्रमाणे वर्षा अंश समान असताना ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो. याचाच अर्थ अंश समान असताना ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो. मग चढता क्रम घेताना आपल्याला आधी सुरुवातीला सगळ्यात आधी लहान अपूर्णांक घ्यायला लागेल. तर ह्याच्यातला लहान अपूर्णांक कोणता येईल? 13/8. त्यानंतर दुसरा त्याच्यापेक्षा मोठा कोणता येईल? 13/7. त्याच्यापेक्षा मोठा कोणता येईल? 13/4. आणि सगळ्यात मोठा कोणता येईल? 13/2. मग ज्या वेळेला उतरता क्रम लावायचा आहे तर तो याच पद्धतीने लावायला लागेल. सुरुवातीला येणार 13/2, त्यानंतर येणार 13/4, त्यानंतर येणार 13/7 आणि त्यानंतर येणार 13/8. बरं, आता आपण जे सांगितलेलं की याच्यामध्ये छेद समान असताना आणि नसताना हे कन्सेप्ट पाहिली. पण एखाद्या वेळेला काय होतं की छेद ही समान नाही आणि अंश ही समान नाही. मग त्यावेळेला ठरवताना कसं ठरवायचं की कुठला अपूर्णांक मोठा आणि कुठला अपूर्णांक छोटा. तर त्याच्यासाठी आपल्याला दशांश अपूर्णांक या घटकाचा विचार करायला लागतो. तर ठीक आहे, आपण हे तुम्ही समजून घ्या विद्यार्थ्यांनो की याच्यानंतर आपण अपूर्णांकाचा आणखीन एक दुसरा व्हिडिओ पोस्ट करणार आहेत. धन्यवाद.